राम राम मंडळी, सकाळ सकाळी आपला ब्लॉग चालू झालाय. आज एक नवीन लढतर माग लागल्या. जे आपण मटेरियल मागवलं होतं ते ट्रान्सपोर्टची गाडी आपल्या गावात म्हणजे जिथं आपण मागवलं त्या साईडला चिकरोळमध्ये आत यायला नाही म्हणत होता. त्यामुळे नाहीला जसं त्याला सांगितलं बाबा माहिनीमध्ये उतरतो म्हटलं. माहिनीमध्ये उतरतोय तो. माहिनीपर्यंत पुढे गेलाय. आता आपण ही अशोक लेलंड बडा दोस्त जी आपण मागच्या वेळी पण घेतलेली तीच मालकाचीच गाडी घेतली हा. आणि स्वतः चाललोय माल आणायला. तर जायचं माल घ्यायचा, आणून तिथं उतरायचं आणि काम चालू करायचं. नवीन लढतर चालू बघूया. रस्ता खराब आहे, पुढं थांबवतो जरा. इथं असली गाडी चालवायची सवय नाही आपल्याला, आणि हे जरासं वेगळाच प्रकार आहे काहीतरी, आहे का. मोकळी गाडी आहे, मोकळ्या गाडीची चालवा सिस्टम वेगळी पडते. सस्पेन्शन वगैरे सगळं अलग अलग असते ना, कार सारखं येत नाही. कार वाली काही शाणी चालवत नाहीत गाड्या व्यवस्थित, कट मारून दाबादाबी करून. तिथं आता आपण लागलोय मार्गाला, बघूया आता. हायवेला तर पकडलाय, नशीब पुढं ट्रॅफिक ऑइल नसले म्हणजे मिळवलं. नाही तर ट्रॅफिक ऑइल जर असले तर मग काय गाडी कागद क्लिअर आहेत. आपलं लायसन फक्त MPVच आहे. तर हे चालतंय का नाही कोणाच ठाऊक, कारण ही हेवी गाडी आहे. बडा दोस्त म्हणजे बऱ्यापैकी ट्रक लेवलला जाता ये. पण बघूया आता पुढं. तर पहिला माल घेतो आणि नंतर मग बघूया पुढचं काय होतं. गाडी घेऊन मायनीमध्ये पोहोचलोय आता. ट्रान्सपोर्टवाल्याला पहिला फोन करतो, म्हणजे कुठं थांबलाय नक्की बघून. त्यात माल भरून घेतलेला बरा. माल भरून घेऊन रिटर्न लगेच जायचं आपल्याला. जाऊन कामाची पण धुणी लावायची, कारण मंगळवार आहे. लाईट गेली तर काहीच काम होणार नाही. घाई गडबड करून मला सांगितलं 9 वाजता बरोबर गाडीत माल पोहोचतो तुम्हाला. 9ला गाडी खाली करून घ्या. आता वाजलेत 11 वाजता मी माहिनीत पोचले. आता यांची गाडी गेल्या कुठंतरी माळ बाबर टेक्स्टाईलचा माल उतरा गेला. तिथून इकडे यायला जवळजवळ त्यांना अर्धा तास लागणार. आता अर्धा तास इथं उन्हाच ह्या गाडी बसला लागणार आपल्याला. गाडी लॉक करून कुठं बोंबलत फिरलेलं परवडणार आहे, कारण ही गरम होते. आणि टमटम पिकअप असल्यामुळे ह्याच्यात काय हे नाही, कंपनीचं हे फॅन बिन काही नाही. ते वरून लावलं एक्स्ट्रा, त्याचं वारं काय येते का बघूया. काय हे लावलं ते निघते. ओके, गाडी चालू ठेवायला लागणार. हा, फॅनचं वारं येते. ते वारं अरे एकदम स्टार्टर लागाय ना, असं काहीच लढतो काय नको. वार पाहिजे, ठीक आहे. वारं भरपूर आहे, बघूया काय होते आता. हे मुलकाच उंच आहे, बसायला ना मला याच्यावर. सीट ॲडजस्टमेंट नाही याला, बहुतेक डायरेक्ट निघत्या. सिस्टम काय वेगळीच आहे. बसायचं म्हणलं की इथं पायठून बसायला लागतं. नीट चढायला नाही, धरून चढ लागते वरती. काच पहिला वर करूया, नाही तर परत त्यात कोणतरी हात घालायचं, काहीतरी काढायचं. थोडी मोकळी ठेवूया. पाठीमाग माल काय आहे नक्की आपल्याकडे काहीतरी असायचं. ओके, आता टमटम मोकळा आहे. तुला गाडं विडून आहे ना परत. ह्या गाडीतनं माल आलाय, आता उतरून घेतलाय. नो प्लाय हार्डवेअर बॉक्स, लॅमिनेटचं रोल. तर इथनं तिथं तर आलं, ठीक आहे. तर हा सगळा पसारा उतरून पण घ्यायचा, आणि तो आता सध्या तिथं पण अवेलेबल नसणार आहे. एकट्याने घेतला पाहिजे. गाडी कुठं लावली रस्त्यावर, गाडी लावायला जागा नाही, रोडलाच गाडी लावली. चलो जाऊया तर मार्ग. बाय. मगाशी गाडीमध्ये लोड नव्हता, गाडी मोकळी होती. धाड 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 आपटत होती गाडी, पळवता येत नव्हती अजिबात. चालवायला त्रास होत होता, काय चाललंय कळत नव्हतं.
आता गाडीला पाहिजे असं वजन मिळालंय, त्यामुळे गाडी रोड पकडून चालते व्यवस्थित. व्हायब्रेशन जास्त नाही, अजिबात व्हायब्रेशन नसतं काय, स्मूथ चाललंय गाडी. तर मगाशी काय दुसरा तिसरा चौथ्याच्या वर गाडीत चालते, स्पीड काय 60च्या वर नाही. आणि कंट्रोल 0, ब्रेक मारला की डायरेक्ट गाडी घासून जाते. असं नाही पाहिजे आपल्याला, नाही तर पुढं जरा खराब आहे. स्पीड कमी करून आपण हे करायला म्हणलं नाही, डायरेक्ट गाडी घासतच जाते. ताकद जास्त आहे गाडीला, गिअर डिस्ट्रीब्युशन जबरदस्त केलं गाडी, गाडी पडली. सगळ्यात मोठा माझा प्रश्न एवढा आहे की हे नेऊन मटेरियल उतरायचं कसं ते, आहे तर गाडी ठेवून चालणार नाही. आणि यांनी काय केले, बरोबर गेट मध्ये बांधकाम केले, भिंत बांधून ठेवली 3 फुटाची. तिथं वर आतमध्ये मटेरियल घ्यायला म्हणलं तर अशी उडी मारून जायला लागते. काय मला कळलं काहीतरी आड्या चिड्या फळ्या वगैरे टाकून आता तर बघितलं पाहिजे. बघा तरी पण काय करता येते. कारचं सस्पेन्शन आणि माल वाहतूक सस्पेन्शन नाही बरं पडतो. गाडी सस्पेन्शन घेतच नाही अजिबात. बरं आहे, बसणार पोस्टर काय वेगळा आहे. ट्रक मध्ये बसायला वाट लागली मला. मिनी ट्रकच आहे तसा, स्टेरिंग जवळ नाही, स्टेरिंग बऱ्यापैकी लांब जाते. स्टेरिंग कंट्रोल हा बरं आहे, त्याची वर बसतोय आपण, त्यामुळं इझी वाटतं. ट्रक सारखे झाले, जास्त लोडची गाडी असल्यामुळे सीट अडजस्टमेंट नाही, हाईट बऱ्यापैकी वरच जाते. 6 फुटाच्या माणसाला गाडी चालवायला म्हणजे घातलं वर जाणार, 5.5 फूट पर्यंत ठीक आहे. असं इथं येईल माणूस माझ्यासारख्या वरती जाते. म्हणजे गिड्ड्या माणसाला कुशी करून बसायची गरज नाही, ओके मग जाते गाडी. पण गिड्या माणसं गाडी चढायला पाहिजे. आता सध्या मी जमिनीपासून 4 ते 5 फूट हाईटला आहे. माझा पाय 3 फूट हाईटला आहे, जमिनीपासून 3 फूटला माझा पाय आहे. तिथून वर मी हा ना, गाडीला हात लावला काय पूर्ण हात आवाज होती. चौथ्याच गेअर मध्ये गाडी, कारण आपण आहे सध्या गावात, कुठनं कोण नाही सांगता येत नाही, कारण आडवं रस्ता भरपूर आहे. पुढे जाऊन डायव्हरला नाही, साईडला एका टर्न मारायचं. ब्रिजचं काम चालू आहे, माऊली चालू आहे. माऊली समोरनं 2 गाड्या आल्या, त्यामुळे त्यांना साईड दिली पाहिजे. कार आहेत त्या म्हणणार टमटम आहे तू, आम्ही कारवाले ना आलाय का नो. तुमच्यासारखी येते ती 4-5 लाखात, 14-15 लाखात आयटम आहे. काय बोलायचं, फीचरच्या बाबतीत आपण थोडंसं मागं पडतोय. आपलं काम वेगळं, त्यांचं काम वेगळं. ते काय आपले पप्पा डंपर बाबा, त्या लाईन मध्ये पप्पा. आपल्या पाठीमागे बुलर आहे, बुलर पिकअप नाही, बुलर आहे. आवाज येत नसा माझा, रेकॉर्डिंग होत नाही. लांब आहे गाडीचा आवाज प्लस फॅनचा आवाज हे वाढत मला घालतोय. काच पॅक केली तर बाहेरचा आवाज जास्त येतोय. काय का काय पुरत नाही माझं, काही मला लांबडा असतो तुझा. सीट ॲडजस्टमेंट नाही, पुढं माग करता येत नाही, त्यामुळं प्लस पूर्ण दाबाय म्हणजे मला आणखीन दाबा लागा लागला. एवढी कंडिशन टाईट झाली. मग आता हे पुढं बसूनच चालवलं पाहिजे. फर्स्ट गिअर घ्या, जवळ आलाय आपण, एवढ्या कमी स्पीडला
गाडीतून चाललोय रे बाबा, तू कुठनं 5 किलोमीटर रेडिंग केला? काही 10 रुपये नाही त्याला लागले. माझं 5 किलोमीटर वॉकिंग सकाळपासून रिडिंग केले. घरातनं उठलो आता गाडीवर बसलो, गाडीवर उतरलो, गाडीच्या आत बसलो. 5 किलोमीटर चाललो कुठनं मी? गाड्याला दावा पेरे 100%. मामा का थांबला रस्त्यावर, हॉर्न मारतो, रिस्क नको आपल्याला. पोचलोय जवळजवळ. इथनं 1 किलोमीटरवर फाटा आहे, लेफ्टला राईटला टर्न मारायचं. जर आपण चिखलहोळ मध्ये जातोय 1.5 किलोमीटर मध्ये, 5 मिनिटात आपण जागेवर पोहोचवतो. एवढ्यासाठी एवढं व्याप करायला लावलं त्या ट्रान्सपोर्टवाल्यानं. अवघड आहे कार्यक्रम. आपलं चालवणं बघून पुढचे टमटमवाले जा येणार आहेत ते म्हणत असतील की ह्या गाडीत भरपूर लोड असेल, 2-3 टन भरणार असेल एवढा कमी स्पीडनं चाललाय. पहिल्या गिरवर गाडी घेतला. दादा मला गाडीला हातावर बसून देऊन चालत नाही. तर लोकांची गाडी काय झालं केलं कशा वेगळ्या होताल तेवढी जपून चालवायची. जाऊ दे, काही थोडा त्रास होईल. अशी कुठं आपल्याला एवढी इमर्जन्सी पडल्या, तारीख नडली आपली. 2 मिनिट इकडं तिकडं. गाडीमध्ये पेट्रोल गेलं, डिझेल गेलं रेड मध्ये. 250 रुपये डिझेल टाकलंय आपल्या पैशात. महाराष्ट्रात दिलं तर बरं, नाही तर पदरचा खर्च. अवघड अवघड अवघड. आधीच कडकीन त्या रस्त्याचा उद्योग मागला. चला करून चालत नाही. एखाद्या ठिकाणी कुठे कल्टी बिल्टी मारली बिरली त्या मारला त्याच्या बाटली का टोपण आहे. अशी गाडी चालवली पाहिजे तेव्हा आपलं पाय पोचते. डमचिक 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 ही काही गाडी चालवायची पद्धत आहे. सीट कशाला दिली टिकून बसा, टिकून जेव्हा बसा गाडी चालवा. अशी दिल्यात काय गाडी कुठं जाते पडून रोड सोडून. स्पीड कमी ठेवायचं, ब्रेक पायात आहे, ऍक्सिलेटर पायात आहे, क्लच पायात आहे, कंट्रोल होत आहे गाडी. लय पळून द्यायची नाही. हे लय पळाली की बरं आपल्याला ऐकत नाही. आपल्या पळवून पळवून मग गायला दुसऱ्यांदा आपण चालवतो हिला. हिला मालक कमी कामगारात जास्त तुंबलतो, त्यामुळे गाडीची वाट पाहिजे. बऱ्यापैकी इंजिन वाजायला लागले, सगळे उभार वाजतात पाठीमागे. आधी असं वाजत नव्हतं, गाडी जास्त दिवस उभा होती. रिंग नसल्यावर कसं होतं की काय गाडी चालली पाहिजे. गाडी चेंज वगैरे काम, गाडीच पेट्रोल काम काय चालली गाडी. गाडी अशी वाजत नव्हती. कारण परवा लिहिलेली की नाही, परवा म्हणजे जवळजवळ गेल्या वर्षी जातो आता अजिबात आवाज आला. स्मूथच चालली होती. आपल्याला माहिती आहे आपण गाडी चालवायला नवीन आहे, पण समोर न येणाऱ्याला माहित नाही की हा ड्रायव्हर नवीन आहे. ते लोक कट मारत येतात, हा उतरवलं खाली. अरे नारायण, तुमच्या कटच्या नादात माझा कटआउट निघाला. सुधीनं गाडी चालवा. मी एक बाजू पकडून चाललो की नाही, तुम्ही
पुढची बाजू पकडून चाला, डोक्याला लोड देऊ नका माझ्या. एक लपडा ह्याचा घेत दिलाय पुढं, हँडबॅग दिलाय घ्यायच्या ठिकाणी. आपल्याला सवय इथे घ्या टाकायची, इथे घ्यायचा ह्याचा पुढे गेला. चमच्यामध्ये मामा खाली उतर, त्याबद्दल धन्यवाद. चमच्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि आभार. काहीतरी मला का लाईट मारत आलाय, म्हणजे काही मी करत नाही. हिंच खाली गेलो नाही द्या बाबा, कारण ती त्याची त्यानं पैसे लय दिल्या. 2.5 लाखाचं रबडं असेल ते सगळं मिळून सेकंड मध्ये. त्या माईला तिच्या पैशात 3-4 येतील. हळू पडायचं मला कटा मारून गेलं, लाईट दाखवून. लाईट दाखवून असेल पुढे लोखंड जातं सगळ्याला, पण आपल्या बाजू नाही, त्यामुळे आपण काय करतो चिमणे सकाळी. माल उतरायला जवळजवळ अर्धा तास जाणार आहे, कारण 9 प्लायवूड आहे ते आणि हे सगळं माझ्याच बोकांड येत होते. कोण कधी दुसरा माणूस करून घ्यायला सर गेला असेल. कंबरदस्त शिलाकले, कंडिशन अजिबात नाही वजन उचलायची, पण पर्याय नसतो. मग तो हाताने बॅग घेऊन जावं मागायला, थोडं तिकडे काम करायचं. आज नाही केलं तर परत लोड येणार, पैशाची ॲडजस्टमेंट करायची. आज काम केलं तर आपल्याला उद्या परवाचे पैसे मागायचे. एक तरी वेळा जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. तीर्थ झाले म्हणून इथून प्लॅन काढून तिकडे येत येईल. इथं लावले जागा लावते. काय फिरवायची हाऊस आहे, फिरवून घ्या. आज पहिले तिकडं उद्या म्हणजे इकडं जाऊन अडचण चालू आपल्याला तुमच्या सासवडला. मावली कुठल्या अंगाने येणार आहे? बास की पडला की सड त्या माईला ह्याचा एक तकलच करून दबत नाही. पूर्ण क्लच प्रेस होत नाही, आणखीन दाबा लागतो. अवघड ना अंगठा मागं शिट बसल्या पुढे जाऊन तिकडे टचमध्ये. आता इथं एवढी 3 फुटाची भिंत उचलून ठेवल्या, कसं माणसं मला घ्यायचं आणि सराला तर काही काम नव्हतं. माणसं कशी आपल्याला हवायची पाहिजे. बाजू कुठे गेली गाव? कधी गाडी बिडी आली तर त्यानं कुणीकडून जायचं. एका साईड लावलं बघ आता कसं कसं होतं. हँडबॅग लावलाय, ह्याचा तर काय प्रकार कळणार. हँडबॅगचा एवढा वर आणून ठेवलाय, पोरांची केबल काय झोंकुळा खेळल्याच का काय म्हणतात. एवढी आपदा होती उतरलाच येत नाही. घेऊन तिकडं गाडी असते. बडा दोस्त नाही हा, बडा दुश्मन आहे. एवढ्या हेड असते कुठे? माल आता आत न्यायचं, कसं न्यायचं? चढायच आलं पाहिजे, शक्यच नाहीत ना आत जाणं. ढेकळा तर गाडी चालवायचा अनुभव आहे. गाडी आता अशा ठिकाणी लावल्या, हे म्हणजे गाडी तर शेवटच आहे. याच्या मागे गाडी येऊ शकत नाही जागा लावायला, कारण ह्या कट्ट्यावर इकडे यायचं सुखाच काम नाही. उगाच तोंड पुढून घेण्यापेक्षा इथनं काय तर करून म्हटलं उतरून घेता येतं का बघू.
सीट ॲडजस्टमेंट आहे याला, मला वाटत नाही. ओके, हे आहे, हे पण आहे. करायला गेलं कर मग कांडच होते. चला गाडी लावे नाही.